किती स्वस्त आहे पेट्रोल इथे माहिती का? सहलीला जायचा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका आणि आम्ही आता चाललोय कोकणात. आमच्या गावी म्हणजे डोंगरपालमध्ये मामाच्या गावी. मामाचं आणि माझ्या मम्मीचं गाव सेमच आहे, पप्पांचं पण. तर तिकडे चाललोय. स्थापना आहे देवांची. बरेच दिवस झाले, कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेत तिकडे, पण हे काही दिवस आहेत ते थोडे महत्त्वाचे आहेत, तर तिकडे चाललोय. आणि बुधवारी जे आहे तो महत्त्वाचा तिथे कार्यक्रम आहे स्थापनेचा, तर जाणार आहोत. बराच म्हणजे खूपच मोठा प्रोग्राम आहे तो. तर माझ्यासोबत आहे श्लोक, छकुली आहे आणि ही मावशी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मावशीला बघितलं असेल तुम्ही नाचताना. आवडते बेलाचे पान. मावशी कर ग एकदा. आणि का सहलीला जायचा, जायचा सहलीला, सहलीला जायचा, स्थापनेला हे भारी होतं. जायचं स्थापनेला. आणि तेव्हा काय करायचं आपण? शिधाला जायचा. अरे बापरे, तो व्हिडिओ तर बघून बघून एवढी हसली मी. आणि कुठे जातो तू सांग? विमानात जातो. अरे बापरे, अरे बापरे, नको नको. ते तर खूपच डेंजर होता. आणि स्वतः येताना विमानाने आली. आता पण विमानानेच आहे ना? आता येताना पण विमानानेच येणार आहे ती. तर आहेत आता बरेच काही प्लॅन्स आहेत पुढचे, ते तुम्हाला बघा. आम्ही जाऊन स्पेशल बघा. अरे बापरे, खूपच वेळ होता तुमच्याकडे. आता काय स्पेशल एवढं करायचं पण अरे लाईट गेली, अजून करायचंय. लाईट गेली. थांब जरा, जनरेटर चालू करू. अरे पण अजून सकाळपर्यंत हे होईल, ते डार्क होईल आता. हा ते तर आहेच ना, मेहंदीचा कलर तसाच येतो ना. ओके, सो आता पुढे बरेच प्लॅन आहेत, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. जे काय करणार आहे ते दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायच्या आधी जाऊ नका. ओके, चला जाऊयात. आणि हो, मी आहे ड्रायव्हर, ऍज युजुअल फिमेल ड्रायव्हर. पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्या वेळा चालली आहे मी एकटी कोकणात गाडी घेऊन. हा ना, मी किती पुण्यावरून. सांगते मला दे ग थोडा वेळ चालवायला, काय ऐकायलाच तयार नाही. थारवाली मावशी आहे ही. एकटीच फक्त थार आहे तिच्याकडे. हा, हेवी ड्रायव्हर. थार चालवते ती. थार रॉक्स चालवते ती. मग काय नाही, पण ही मला देत नाहीये गाडी चालवायला. म्हणते मी एकटीच चालवणार आहे. म्हटलं ठीक आहे, चालव. मला मजा येते गाडी चालवायला. हा, शेजारी बसलं की मला झोप येते. ड्रायव्हिंग सीटवर बसलं की मला वेगळीच एनर्जी येते. चांगलं आहे ना मग. आणि हीच आहे ती पहिली स्त्री जी आमच्या खानदानामध्ये गाडी चालवते, पहिली स्त्री. खानदानामधली. आणि तुम्ही सर्वांनी गाडी चालवायला शिका. येस, सर्वांनी. आणि सर्वांनी गेस करा हिचं वय किती असेल. कमेंट करून सांगा. नाही, खरंच सांगा. चॅलेंज आहे माझा तुम्हाला. तुला ती ओरडणार आहे. नको सांगू म्हणते ती. बघा, तिकडनं इशारा आलेला आहे मॅगीसाठी. ओके, चला आमची मॅगी रेडी झाली आहे. प्रिया पण आहे माझ्याबरोबर, पप्पा पण आहेत. मी दाखवते तुम्हाला. आणि ते पण सांग, मॅगी बंद होता त्याच्यामध्ये. अरे यार, मॅकडॉनल्ड्स मध्ये खायचा आमचा प्लॅन होता, म्हणून घरून जेवून पण नाही आलो. आणि आता रात्रीचे वाजले 3:30. खायलाच काही नाही आम्हाला. आता इथे टोलनाक्याच्या इथे मॅगी खायला थांबलोय आम्ही. चला, प्रियाने भडंग बनवून आणलाय, बरंच काय काय आणलंय. चला दाखवते. तुम्ही असे का बसलेत एवढे? मॅगी घेतली आणि मॅगी. प्रिया आहे इकडे. गाडी काय, माझ्याच गाडीच्या आवाजाची मलाच भीती वाटते. अर्धवट दरवाजा लावला असेल आणि उघडलास ना. ते थेफ्ट, अँटी थेफ्ट सिस्टम आहे त्याच्यामध्ये. हसते मावशी गाडीत बसून. हाच आवाज होता तो ज्याच्यामुळे ती बाई मला बावळट म्हणाली होती. छकुली, तू पण बावळट आहेस. हे बघा, मस्त गरम गरम मॅगी रेडी झाली आहे. प्रिया आहे माझ्याबरोबर, प्रियाची मुलं नाही आहेत. चला, ये ग, ये पटकन खा. थोडस टाइमपास नको करू. चल, लवकर लवकर जायचं आपल्याला, पोहोचायचं आहे. तिथून पुढे बरंच काही करायचं आहे. मॅगी अँड दिस गोइंग टू गोवा. निपाणीमध्ये पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही. किती स्वस्त आहे पेट्रोल इथे माहिती का? 1 रुपयानी स्वस्त आहे.
किती स्वस्त 1 रुपयाने मिळालं. स्वस्त आहे. 1 रुपयाने. 1 रुपया मॅटर करतो ना. 10 रुपये वाचले ना. 10 रुपये वाचले. 10 रुपये 50 पैसे. एवढा विचार आपण केला असता ना प्रिया. बंगला आपण आज मर्सिडीज मध्ये असतो. हो. म्हणतात ना किती कितीतरी बिल्डिंग बांधले असतात वगैरे. ऍक्च्युली माडी बांधली असती. माडी असा असा डायलॉग. माडी. ओके. आपल्याबरोबर अजून एक व्यक्ती आहे गाडीत. ती बाई कॅमेरावाली. हा ती बोलली ना. डॅश कॅम वाली टोटल बाई. 7 जण आहे. हो. ती झोपली वाटतं छकुली आणि नाही काय गं? छकुली मदत करते. छकुली मध्येच झोपून जाते. निपाणी मार्गे चाललोय आम्ही. गोवा वेस्टच्या इथून राईड घेणार आणि आंबोली मार्गे आजरा आंबोली करत आम्ही सावंतवाडीवरून आमच्या गावी जाणार आहे. सो बघूया रस्ता कसा आहे काय आहे. आमच्यासाठी तर नेहमीचंच आहे, पण नवीन कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी एक अपडेट. सगळ्यांनी बघा. जी सांगते तीच दिसत नाहीये. आवाज आला का? नाही एवढा जोरात आवाज नाही येत का? आता टॅग थोडी करणार आहे तुला कोणी. मावशीने मान टाकली. चालू आहे का व्हिडिओ? हो चालू आहे. हे बघ सगळ्यांनी बघा ब्लॉग. सगळ्यांनी बघा ब्लॉग असा का बघतोय. तर हा आहे आजरा आंबोली कनेक्टिंग रोड. पूर्ण सुमसाम रोड आहे. सुमसाम का सामसुम काय जे काय म्हणतात ते. कोणीच नाही आहे रोडला. पण असं कधी आम्हाला अनसेफ नाही फील झालं ह्या रोडला. कोणत्याही वेळेला आम्ही ह्या रोड्सने प्रवास करतो पण कधी असं वाईट अनुभव आलेला नाही आहे. पण हो या रस्त्याला प्राणी दिसण्याचे चान्सेस खूप असतात. तर माझी एकच इच्छा होती की एखादा तरी प्राणी दिसावा. म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं आहे की रात्रीच्या वेळेस ट्रॅव्हल करतो तर कधी गवेरेडे कधी ते हरणाचा एक वेगळा प्रकार अजून एक असतो काहीतरी म्हणतात त्याला, मोठे शिंग असतात त्याला, तो एकदा दिसला होता. आणि हो माझी मावशी आहे ना तिला एक अनुभव आला होता की तिच्या कारच्या समोर म्हणजे जेव्हा ती नवीन नवीन गाडी चालवायला शिकलेली ना तेव्हाचा अनुभव आहे. तिच्या कारच्या समोर एक्झॅक्टली वाघ बसला होता. मग तिने फक्त कार थांबवली आणि लाईट्स ऑफ केले तो आपणच निघून गेला. म्हणजे लिटरली समोर उभा होता कारच्या. आणि नंतर अजून एक अनुभव असा होता की तिच्या गाडीच्या बोनेटमध्ये ते जे त्याला काय म्हणतात सांबर का काय म्हणतात वाटतं त्याचं शिंग अडकलं होतं बोनेटमध्ये. तर असे काहीसे अनुभव आलेले आहेत. तर फक्त प्राणीच ह्या रोडला असतात. मला असं वाटतं की प्राण्यांना घाबरण्यापेक्षा माणसांना जास्त घाबरायची गरज आहे. ते प्राणी बिचारे काही करत नाहीत आपल्याला उगाच. कधीतरी हत्तींचं पण दर्शन होतं या बाजूला. तर फक्त तेवढंच थोडंसं काळजी घ्यावी लागते. बाकी तर सेफ आहेत हे रोड्स. काही असं त्रास नाही आहे ह्या रोड्सला. आणि आता ना रस्ते पण खूप चांगले झालेले आहेत. अगदीच खूपच छान. म्हणजे आजऱ्यामध्ये वगैरे तर अगदी खूप मोठे हायवेज केलेले आहेत. चांगले सिमेंट रोड्स वगैरे खूप चांगलं. म्हणजे अक्षरशः एकदा तुम्ही निपाणी सोडलात गोवा वेजवरनं एक टर्न घेतला ना की त्याच्यानंतर हार्डली तुम्ही 2.5 तासामध्ये सावंतवाडीत पोचता. तर इतके चांगले रस्ते झालेले आहेत आता. ऑब्व्हियसली म्हणजे घाई करून जायची काही गरज नाही आहे. निवांत जा कसंही जा. पण रस्ते खरंच खूप चांगले झालेले आहेत. आणि हा टाईम मला आठवत नाही आहे पण आता बघा उजाडत आलं आहे. आणि कोकणातली सुंदरता म्हणजे निसर्गाची जे सौंदर्य आहे ते तर कुठेच बघायला पण मिळत नाही. मला तर खूप आवडतं या रोड्सला गाडी चालवायला. अगदी निवांत मस्त शांतपणे निसर्गाचा आनंद घेत गाडी चालवायला आवडतं मला. इथे कोणत्याही वेळेला या तुम्हाला गाडी चालवायचा कंटाळा नाही येणार. रात्री आलात तरी दिवसा आलात तरी. पण ना इथे गाडी चालवत असताना मला असं मनात अचानक येत होतं की अरे बापरे आता अचानक जर कोणी समोर आलं तर काय समोर आलं तर काय असं होत होतं. कारण बऱ्यापैकी सगळे झोपले होते गाडीमध्ये. प्रिया जागी होती वाटतं. तर हो असं काहीसं होतं. आता बघा एखाद दुसरीच गाडी अशी अधूनमधून येताना दिसते इकडे. आता काय असं मध्यरात्री तर कोण कुठे असं फिरणार नाही ना. कोणी पुण्या मुंबईवरून येत असेल तरच किंवा कोणी टुरिस्ट वगैरे असतातच. तर तेवढंच बाकी काही नाही. सो येस असं काहीसं होतं. आता थोड्याच वेळात आंबोली घाट लागणार आहे आणि आंबोली घाटात पण खूप चांगलं वाटतं ड्राईव्ह करायला. बघा आंबोली घाट चालू झालेला आहे. आंबोली घाटातला रस्ता पण चांगला आहे. म्हणजे मला मेन म्हणजे हे सगळं का दाखवायचं होतं की रस्त्याची कंडिशन कशी आहे. तर रस्त्याची कंडिशन एकदम टिपटॉप आहे. तुम्ही या बिंदास्तपणे.
आधी एवढा त्रास होत होता ह्या रोडला की म्हणजे भीती वाटायची टायर फुटेल काय होईल असं सगळं. पण ठीक आहे, आता सगळी परिस्थिती चांगली झालेली आहे रस्त्यांची. तर हा बघा, हा जरा आंबोली घाटाच्या निसर्गाचा आनंद घ्या आता तुम्ही. आणि ना असं झालं होतं की अचानकच थोडंसं धुकं वगैरे असं पण वातावरण होतं. आता आंबोली ऑब्व्हियसली थंड हवेचं ठिकाण आहे, तर त्यामुळे असेल कदाचित. पण मे महिन्याची वेळ आहे ही, मेचा पहिला आठवडा, तेव्हा ट्रॅव्हल केलं होतं आम्ही. सो येस, चला तर मग पुढे बघूया व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळतं. स्थापना आहे देवाची. आणि ॲक्च्युली काय करणार आहे आम्ही आता, डोंगरपालमध्ये या सर्वांना ड्रॉप करणार आहे आणि तिथून मी आणि प्रिया म्हणजे पहिले श्लोकला माझ्या तिकडे म्हणजे त्याच्या आजोबांकडे सोडणार आहे, आजोबा आजींकडे. आणि मग तिथून आम्ही दोघीच फक्त मालवणला जाणार आहे, एखादं रिसॉर्ट वगैरे बुक करणार आहे. तर थोडंसं एक रिलॅक्स टाईम आम्हाला म्हणून तर तिकडे जाणार आहे आम्ही. तर त्याचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ इथे संपत नाही आहे, पण मी बऱ्यापैकी आंबोली घाटातले काही टर्न्स वगैरे आहेत, शार्प टर्न्स वगैरे, हे सगळं कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे, बघा तुम्ही. आणि मला ना गाडी चालवायला खूपच जास्त आनंद होतो. मी सर्व लेडीजला सांगेन की नक्कीच तुम्ही गाडी चालवायला शिका आणि ही भीती अजिबात मनात बाळगू नका की तुम्ही गाडी ठोकली तर काय होईल काय नाही होईल. अरे ठीक आहे ना, जेंट्सकडनं काही गाडी ठोकली जात नाही का? ॲक्सिडेंट्स जेंट्सकडनं पण होतात, असं जेंट्स लेडीज असं काही नसतं. बिनधास्त प्रवास करा, बिनधास्त गाडी चालवायला शिका. नक्कीच तुम्ही पण एक दिवशी चांगली गाडी चालवायला शिकाल. आज मी 5 वर्ष झाले गाडी चालवते आणि बऱ्यापैकी गाडी चालवायचा मला कॉन्फिडन्स आलेला आहे. पण कसं आहे, अनफॉर्च्युनेटली एखादी गोष्ट कोणासोबतही घडू शकते. असं काही नाही की लेडीज आहे जेंट्स आहे असं काहीच नसतं. तर डेअरिंग करा आणि बिंदासपणे गाडी चालवायला शिका, असं मी सांगेन सगळ्याच लेडीजला. सो येस, चला तर मग बघूयात आता पुढे काय काय आपल्याला बघायला मिळते. हे अशा अचानक गाड्या येतात बघा घाटात समोर, त्यामुळे थोडंसं सतर्क राहून गाडी चालवायला लागतं. सो चला. मल्टी टॅलेंटेड गावामध्ये 2 हात आहेत हे पुरेपूर पुरावा देते. डोंगरपाल या गावात आता आम्ही प्रवेश करतोय. बघा किती सुंदर पद्धतीने सजावट केलेली आहे. अगदी नॅचरल गोष्टी वापरल्यात सजावट करण्यासाठी. आणि गावात स्थापना असल्यामुळे हे असं काहीसं गावाच्या वेशीपासूनच असे पताके लावण्यात आलेले आहेत पूर्ण गावामध्ये. आणि हल्लीच रस्त्याचं काम पण झालं आहे. इथे पण खूप रस्ता खराब होता, पण हो ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. लवकर काम पूर्ण केलं ॲक्च्युली. सो येस, आता आम्ही एंट्री करतोय गावामध्ये. आणि चला तर मग हा व्हिडिओ मी इथे संपवणार आहे. उद्या तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल जिथे आम्ही रिसॉर्टवर वगैरे जाणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.